हमी अधिनियम 1977 अन्वये राज्यातील ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना अकुशल रोजगाराची हमी देण्यात आली आहे। मनरेगा अधिनियम 2005 नुसार देशातील ग्रामीण कुटुंबांना 100 दिवसांचा अकुशल रोजगाराची हमी देण्यात आली होती। ज्या राज्यांमध्ये रोजगारांच्या हमी संदर्भात यापूर्वीचा कायदा अस्तित्वात असल्यास असा कायदा केंद्राच्या कायद्याची सुसंगत करून मनरेगा योजना राबवण्याची मनरेगा अधिनियम 2005 नुसार मुभा देण्यात आली होती। त्या अनुषंगाने केंद्र शासनाची निधी राज्यात मिळावा म्हणून महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 मध्ये सुधारणा करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी निधी गठीत करण्यात आला होता। सदर निधीमध्ये केंद्रीय अर्थसहाय्य व राज्याचा समरूप हिस्सा यांचा सदर निधीमध्ये समावेश करून राज्यात मनरेगा योजना राबवण्यात येत होती। संसदेने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण VBG रामजी विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 चा 36 पारित केला असून सदर अधिनियम आज दिनांक 1 जुलै 2026 पासून देशभरात अंमलात येत आहे। तसेच मनरेगा अधिनियम 2005 आजपासून निरसित करण्यात आला आहे। म्हणजे हा जुना जो काय मनरेगा आणि हे होतं ते आता आपण VBG रामजीमध्ये कन्वर्ट केलेला आहे। त्याचा आज संपूर्ण देशभर याची सुरुवात झालेली आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रात पण त्यामध्ये फार नाही, आणखीन उलट त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत की जेणेकरून 266 योजना होत्या त्या 318 केलेल्या आहेत। त्यामध्ये बऱ्याचशा योजनांमध्ये सुद्धा त्याच्यानंतर मी प्रत आपल्या पूर्ण सभागृहाच्या सदस्यांना पण देणार आहे। महाराष्ट्र राज्यासाठी अधिक लाभदायी असलेला राज्य अधिनियम महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 चालू ठेवणे अत्यावश्यक आहे। VBG रामजी अधिनियमाच्या कलम 30 नुसार एखाद्या राज्यात रोजगाराच्या हमी संदर्भात यापूर्वीच कायदा अस्तित्वात असल्यास असा कायदा केंद्राच्या कायद्याशी सुसंगत करून VBG रामजी ही योजना राबविण्यास मुभा देण्यात आली आहे। केंद्रीय अधिनियमातील सदर तरतुदीनुसार राज्यात दिनांक 1 जुलै 2026 पासून